मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो आहोत बाहेर. थोड्याच वेळात दाखवतो आम्ही कुठे जात आहोत ते. तर आम्ही आता तयार झालेलो आहोत आणि आता निघालो आहे. तर आमचा लुक बघा आता. इथे बघा आमची सानू इथे बघ, आणि आमची इथे शर्यू. काय बोलतेस का? बोल ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. फायनली आम्ही आता इथे उतरलो आहोत आणि थोड्याच वेळात माझी फ्रेंड पण येईल. तर आम्ही आता आलो आहोत भक्तिशक्तीला. पुण्यामध्ये भक्तिशक्ती हे खूप फेमस आहे आणि तिथे पण एक मोठा झेंडा आहे, म्हणजेच फ्लॅग आहे. तुम्ही नक्की या, आणि निगडीपासून थोडंसं जवळच आहे. तर आता आम्ही तिथे चाललो आहोत. तर इथे पहा, आमची फ्रेंड पण आली आहे आणि तिचा छोटा मुलगा पण आला आहे. त्याच वेळापूर्वी शर्यूनी आणि माझ्या फ्रेंडनी जेवढं होईल तेवढं दान केलं आहे त्या देवीला. तुम्ही पाहिलंच असेल. आणि इथे बघा भक्तिशक्तीचा फ्लॅग किती मोठा आहे. आणि शर्यू आमची त्यालाच म्हणते तेरी मिट्टी बोलत असते, कारण फ्लॅग म्हणता येत नव्हते आणि ती म्हणतही नव्हती. तिला मी खूप वेळेस सांगितलं फ्लॅग बोलायचं, पण ती खूप दिवसापासून एक सॉन्ग ऐकत होती, तेरी मिट्टी में मर जावा हे सॉन्ग ऐकत होती. त्यामुळे ती तेरी मिट्टीच बोलत असते त्याला. एनिवे, मुलांना समजले तेवढंच महत्त्वाचं असतं, बाकी काही नाही. कारण आपण किती पण सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मुलांना एक डोक्यात बसले की तेच बोलत असतात. तर चला आपण पुढे जाऊयात. इथे पाहू शकता किती गर्दी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तरी आम्ही दुपारच्या टाईमला आलेलो होतो. संध्याकाळच्या टाईमला खूप गर्दी होते. इथे शर्यू आणि माझी फ्रेंड पुढे चालत आहे, मी आणि माझ्या छोट्या पिल्लूला घेऊन चालत आहे. इथे आम्ही फ्लॅग, शर्यूला आणि तिच्या मुलाला फ्लॅग घ्यायचा होता, तर आम्ही इथे फ्लॅग खरेदी करत होतो. तर दोघांसाठी 2 फ्लॅग, 2 स्पॅच आणि आणखीन एक काहीतरी घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मुलं पण खूप खुश होतात. असं कधी तर मुलांना फिरवायला नेलं ना, मुलं पण खूप खुश होतात. तर चला पुढे जाऊयात. तर आता आम्ही आलो आहोत इथे शर्यूला यामध्ये बसायला सांगितलं. तर पहिल्यांदा खूप भीत होती, परत ती बसली आणि ती भीत पण आहे, बसली आहे तरी. खूप ऊन लागत होते, त्यामुळे आम्ही ठरवले की आता उन्हाचं नको फिरवायला, कारण छोटे छोटे बच्चे आहेत. त्यामुळं आम्ही घरी आलो आहोत. तर आता चाललो आहोत आम्ही फ्रेंडच्या घरी. हे बघा, दोघं किती मस्ती करत चालले आहेत त्यांना फ्लॅगसोबत. आणि फायनली आम्ही पोचलो आणि इथे आमची सानू खेळत आहे आणि इथे दोघं मिळून पाहू शकता कसे खेळत आहेत. इथे बघा स्पर्श खेळतोय आणि इथे शर्यू, दोघे मिळून खूप मस्ती करत आहेत. त्यानंतर आम्ही खूप मस्ती केली, जेवण केलं आणि थोडंसं मुलांना झोपवून 4 ते 5 वाजता नंतर आणखीन पार्कला, तिच्या घराजवळचा एक पार्क आहे, तिथे आम्ही घेऊन आलो. आणि इथे पण मस्त मस्ती करत खेळत आहेत दोघे तिघेजण. पाहू शकता स्पर्श आणि स्पर्शचा मैत्री. इथे पहा दोघं जण कसे घसरगुंडी खेळत आहेत, मस्त मज्जा करत होते.
त्याबरोबर आम्ही खूप गप्पाही मारल्या आणि त्यानंतर आम्ही इथे सानूला थोडंसं ब्लॉग मी इथेच एंड करते. धन्यवाद.